स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक भरतीविषयी अजून एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. त्याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, वनरक्षक भरतीतील कोल्हापूर विभागाचं हे अपडेट आहे. धाव चाचणीचं वेळापत्रक इथं प्रसिद्ध झालेले आहे कोल्हापूर विभागाचं. तर त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, इथं या प्रसिद्ध पत्रकामध्ये सविस्तर माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं वाचू शकता. आता जे पण उमेदवार धाव चाचणीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची संपूर्ण यादी आणि काही सूचना तुम्हाला या PDF मध्ये दिलेल्या आहेत. महिला पुरुष दोन्हींची यादी तुम्हाला या एकाच PDF मध्ये बघण्यासाठी भेटेल. इथं धाव चाचणीचं ठिकाण इथं तुम्ही बघू शकता. हे आपल्याला कोल्हापूर विभागाचं धाव चाचणीचं तर ठिकाण असणार आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. आणि गुगल मॅपवरती जर तुम्हाला हे टाईप करायचं असेल तर डायरेक्टली या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. या वेबसाईटला तुम्ही ओपन करू शकता आणि डायरेक्टली तुम्हाला लोकेशनचा ॲड्रेस इथे भेटून जाणार आहे. इथे काही टिप दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही वाचू शकता. कुठून तुम्हाला कसं जायचं आहे, कोणतं ठिकाण असणार आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे. आता हे PDF तुम्हाला कुठं भेटणार आहे? आपला YBD अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला हे PDF भेटून जाणार आहे. तर बघा, जर म्हटलं तर कोल्हापूर विभागाची जी धाव चाचणी आहे ती केव्हा होणार आहे? इथं स्त्री उमेदवार दिलेत आणि खाली पुरुष उमेदवार दिलेत. इथं 22 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारपासून इथं आपली धाव चाचणी सुरू होत आहे. 22 फेब्रुवारी 2024 पासून इथं आपल्याला अशा प्रकारच्या या सत्रांमध्ये धाव चाचणी होणार आहे. इथे तुम्हाला एकूण संख्या दिसेल. इथं आपल्याला कोणत्या शिफ्टमध्ये किती विद्यार्थी बोलवले जाणार आहे, यामध्ये अनुक्रमांक दिला आहे. तर हा अनुक्रमांक कसा बघायचा हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की 1 ते आपल्याला 2024 एवढे जे विद्यार्थी पहिल्या सत्राला इथं बोलवले 5:30 वाजता सकाळी, ठीक आहे. एवढे उमेदवार इथं एकूण बोलवलेत. त्यानंतर दुसऱ्या सत्राला पुन्हा इथं आपल्याला 2400 म्हणजे 2400 उमेदवार इथं बोलवलेत. काही ठिकाणी 1800 उमेदवार बोलवलेत. अशा प्रकारचे इथं उमेदवार बोलवलेत. आणि जर म्हटलं तर हे महिलांचं आहे. आणि खाली आल्यानंतर इथे बघा 22 आणि 23 तारखेला महिला उमेदवारांना बोलवले. आणि खाली आल्यानंतर पुरुष उमेदवारांचं जर म्हटलं तर 24, 25, 26, 27 अशा प्रकारच्या 4 दिवसांमध्ये आपल्याला इथं धाव चाचणी झालेली बघण्यासाठी भेटणार आहे पुरुषांची. इथं आपल्याला अनुक्रमांक दिलेला आहे. या अनुक्रमांकानुसार आपल्याला आपल्या वेळेमध्ये जायचे. आता अनुक्रमांक तुम्हाला कसं समजणार हे देखील सांगतो. हे PDF तुम्ही डाउनलोड केल्यानंतर डायरेक्टली खाली यायचे. इथं वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला इथंच दिलेलं आहे. हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित घेऊन जा. काही सूचना दिल्या त्या PDF मध्ये ते व्यवस्थित वाचून जा. इथे अनुक्रमांक हा आहे जो सर नंबर आहे तो तुमचा अनुक्रमांक असतो. आता जसं की पहिल्या जो शिफ्ट आहे किंवा जो सकाळचा टायमिंग आहे त्यावेळेस 2400 विद्यार्थी बोलवलेत. तर इथे जर विचार केला तर 1 पासून तर 2400 विद्यार्थ्यांपर्यंत हे सकाळच्या शिफ्टला म्हणजे सकाळच्या वेळेला इथं बोलवले आहेत, ठीक आहे. हा तुमचा अनुक्रमांक असणार आहे. त्यानुसार तुम्हाला बघायचं तुमचं नाव कोणत्या नंबरला येते त्यानुसार तुम्हाला इथं जायचं आहे. टोटल जर विद्यार्थी म्हटलं तर आपल्याला इथं विद्यार्थ्यांविषयी माहिती दिसेल, ठीक आहे. टोटल जर म्हटलं तर बघा अशा प्रकारचे एवढे विद्यार्थी आहे. आणि जवळपास जर म्हटलं तर 628 पेजेस आहे. भरपूर विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. जे पण पात्र उमेदवार असतील त्यांचंच इथं नाव आलेलं आहे, ठीक आहे. इथे बघा इथे सांगितलेलं आहे. इथं जेवढे पण महिला उमेदवार पात्र असतील त्यांची नावं इथं दिसतील. आणि खाली आल्यानंतर पुरुष उमेदवारांची नावं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील, ठीक आहे. तर अशा प्रकारची यादी प्रसिद्ध झालेली तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही यादी भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आता सरळ सेवेच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी आपण काही नोट्स काढलेल्या तर नोट्ससाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.